स्माइल वेलकम. नववर्षाच्या या सत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या सेशनचं डे 6 आणि आपण या ऊर्जा आपल्या जीवनामध्ये निरंतर आणि सकारात्मकतेने ऍक्टिव्ह करण्यासाठी, या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये अनुभवण्यासाठी आज आपण औराचे प्रॅक्टिकल बघणार आहोत आणि त्यानंतर रेकीचा इतिहास आपण समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने ही रेकी आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आणण्यास सामर्थ्यशील आहे, याचा अनुभव आपण घेणार आहोत. सर्वप्रथम आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारं नववर्ष आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि आपल्या जीवनातील सगळे स्वप्न पूर्ण करून आपल्याला आणि आपल्या कुटुंबांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. या बदलांना आपण आपल्या जीवनात स्वीकारून इथून पुढे आपण संपूर्ण सकारात्मकता आणि आनंदाचा अनुभव आपल्या जीवनात स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबांसाठी निश्चितच घेऊ शकणार आहे आणि सुंदर सकारात्मकता आणि आनंदाची अनुभूती आपण निरंतर आपल्या जीवनामध्ये घेणार आहोत. दार लावून नको. ओके. कोण होता सकाळी आपल्या मेडिटेशनच्या सेशनला? कुणी अटेंड केलं? अरुण महाजन हो. सर. कसं वाटलं, काय वाटलं? मग अनम्यूट करा. चांगलं वाटलं, छान वाटलं. ओके, नवीन वर्षाची सुरुवात करायला रिफ्रेश हा. झाला. हो हो. छान, थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. रेश्मा भागवत मॅडम, कसं वाटलं मेडिटेशन सकाळचं? मॅडम खूप छान वाटलं. आज सकाळची सुरुवात खूप छान झाली. जशी मी या ध्यान साधनेमध्ये आणि तुमच्याशी जोडले, मी सकाळी जर लवकर उठायला लागली नाही तर मी लवकर अजिबात उठत नव्हती. मी माझ्यातला बदल घडवला 3 महिन्यात. चला, छान. थँक्यू मॅडम, थँक्यू सो थँक्यू, मच. थँक्यू. गुरु मॅडम बोला. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हॅपी न्यू इयर. सेम टू यू. आज मला खूप बरं वाटलं आणि माझ्या पायानं ते सोरायसिसचं हे होतं ना, म्हणजे मला झोंबत होतं. काल मला खूप पेनफुल होतं. पण सकाळी जे म्हणजे त्या ऊर्जा पास आउट होत होत्या मला कळत होतं, म्हणजे सारखे हे होत होतं दोन्ही पायांमधून. खूप एवढं रिलॅक्स वाटलं की तेव्हापासून मी थोडंफार तरी फिरू लागले. चला, छान. ही तर सुरुवात आहे मॅडम. अजून तुम्ही रेकीची प्रॅक्टिस, अजून आपण तिथपर्यंत पोहोचलेलोच नाहीये. तर तुम्ही त्याच्यामुळे रोज मेडिटेशन घेणार का असं माझी एक विनंती आहे. मॅडम ते सांगू शकत नाही. आम्ही 2 वर्ष आधी खरोखर 1 वर्षभर निरंतर फ्रीमध्ये क्लासेस मेडिटेशन घेतलं, पण ते रोज शक्य नसतं कारण 5:15, जसं आता उद्या आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात आहे, जो ओके. पहाटे शार्प 5:15 ला आहे. सगळ्यांनी वेळेवर जॉईन करायचं. नाही, आणि मला आहे ना दोन्ही लिंक्स मिळालेल्या नव्हत्या. मग मी स्वाती कराडकडला 4:30 वाजता मेसेज केला तेव्हा तिने पाठवलं, तर म्हणून मी जॉईन होऊ शकते. ठीक. तर आणि आता उद्या आपलं जे अ, आहे ना अटुनमेंट आहे रेकी लेवल 1चं. हा, मग मी बॅच नंबर 23 मध्ये आहे. अच्छा. तर नाही, ते याची अटुनमेंटची लिंक सगळीकडे भेटेल. ओके. ओके. सो हा. उद्या सकाळी पहाटे आपला शक्तिपात आहे. रेकी लेवल 1चा शक्तिपात तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत
घेऊ शकता, पण लेव्हल 2 मध्ये ज्यांचे नावं आपण रजिस्टर्ड करतो त्यांचाच तो शक्तिपात होतो. तिथे फॅमिली, कारण ती ऊर्जा नावासकट कनेक्ट करून तुमच्या लाईफमध्ये, इथे मी अफर्मेशन ओव्हरऑल असतं की जेवढेही लोक हा शक्तिपात ग्रहण करत आहे तेवढ्या सगळ्यांना या ऊर्जांचा अनुभव येऊ दे, या उद्देशाने हा शक्तिपात दिला जातो. हा युनिव्हर्सल शक्तिपात असतो. पण सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये असं नसतं, कारण एक एनर्जी एक्सचेंज असतं आणि त्याच्यानंतर आपण या सगळ्या ऊर्जांवर वर्क करत असतो. उद्या तुमचा व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. उद्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहे आपल्याला, तर त्या आपल्याला व्हिडिओ ऑन करणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुम्ही कमीत कमी रूट चक्रापर्यंत दिसले पाहिजे. रूट चक्र म्हणजे कमरेपर्यंत तुम्ही खाली दिसले पाहिजे. मांडी घालून बसत असाल तर खाली आसन घ्यायचं आहे. चेअरवर बसत असाल तरी देखील पायाच्या खाली आपल्याला आसन ठेवायचं आहे. डिरेक्टली फ्लोअर टच आपल्याला नाही थांबायचं आहे की फ्लोर टच आपण फक्त बसलेलो आहे असं आपल्याला करायचं नाही आहे. ठीक आहे. डिरेक्टली फ्लोर टच आपण नाही करणार आहेत, म्हणजे त्याचा आपण उपयोग नाही करू शकत. आसन आपल्याला घेणं कंपल्सरी राहणार आहे. बसून करायचं आहे, स्वतःच्या नावाने जॉईन करायचं आहे आणि कुठलाही आवाज तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. जे लोक शक्तिपाताला बसणार आहेत तेच तुमच्या आजूबाजूला असले तर चालेल, पण तुम्ही शक्तिपात घेत असताना बाकीचे लोक झोपलेले असतील असं करायचं नाहीये. ठीक आहे. बाकीचे लोक जर झोपलेले असतील तर त्याचा तुम्हाला बेनिफिट होऊ शकणार नाही, कारण एनर्जी एक्शन मध्ये त्या आवरामध्ये एक व्यक्ती झोपलेली आहे, तुम्ही पहाटे सकाळी उठून बसलेले आहे, तर प्रयत्न घरामध्ये अशी जागा निवडा की जिथे तुमचं इंटरनेट प्रॉपर असेल आणि तुम्ही मला दिसणं गरजेचं आहे. व्हिडिओ बंद करून शक्तिपात होऊ शकत नाही, कारण एक तर आपण डिस्टन्सनी शक्तिपात घेतो आहे, त्यातल्या त्यात तुम्ही पूर्ण म्हणजे रूट चक्रापर्यंत दिसणं गरजेचं असतं. कधीही व्हिडिओ बंद करून शक्तिपात होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि प्रॉपर स्वतःच्या नावाने जॉईन करायचं आहे, मोबाईलचे नावं किंवा नंबर्सनी कुणीही जॉईन करायचं नाही आहे. स्वतःच्या नावाने उद्याच्या पहाटे 5:15 वाजता सेम आपली लिंक आहे, याच लिंकवर तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. ठीक आहे. डेली आपली हीच लिंक आहे, याच लिंकवर आपल्याला कनेक्ट करायचं आहे. आणि यावेळेस आपला ऍक्च्युली माझ्या मुलाचं अॅन्युअल फंक्शन आहे सॅटर्डेला, तर त्याच्यामुळे या सॅटर्डेला आपला क्लास होऊ शकणार नाही. ज्या आपण घेणार होतो सॅटर्डेला एक 3-4 तास सेशन होणार होतं, तर तो क्लास आपला शनिवार ऐवजी नेक्स्ट मंडे आणि ट्युसडे होणार. आणि थर्सडेला जे लोक सेकंड लेवलला येतील त्यांची सेकंड आणि थर्ड लेवलची बॅच ही थर्सडे पासून चालू होणार आहे. 1 डे ब्रेक राहील मध्ये, आणि त्याच्यानंतर तुमचं थर्सडे पासनं म्हणजेच 9 तारखेपासून आपली सेकंड आणि थर्ड लेवलची बॅच सुरू होणार आहे. ठीक आहे. त्याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे ते आपण नेक्स्ट तुम्हाला सांगितलं जाईल. ओके. तर उद्या पहाटे 5:15 क्लासचा टायमिंग सेम राहील. उद्याचा अटुनमेंटचा टायमिंग आहे 5:15. दैनंदिन आपली ही सेम लिंक आहे, याच लिंकवर तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. क्लिअर. सेम लिंक राहणार आहे, सेम लिंकवर कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार, एक 10 मिनिटाची प्रोसेस आहे, जास्ती वेळ लागणार नाही या. आणि त्याच्यामुळे जर कुणाचे लहान मुलं वगैरे आहेत तर तेवढं 10 मिनिटं तुम्ही कुणाला तरी सांभाळायला सांगा, तर ते जास्ती योग्य होईल. कारण ते तुमच्या एनर्जीशी कनेक्ट, कारण आपण 10 वर्षाच्या खालील मुलांना शक्तिपात देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे कृपया 10 वर्षाच्या खालील मुलांना तुमच्या बाजूला बसवू नका शक्तिपाताच्या वेळेस. क्लिअर झाले सगळे शक्तिपातासाठी काय तयारी करायची आहे, कशी करायची आहे? शक्तिपात कोणीही घेऊ शकतं, त्याला प्रश्न नाही आहे, जरी तुम्ही आज जॉईन झालेले आहात. ओके. तर आता आपण आजचा टॉपिक सुरू करतोय, ह्युमन औरा लेअर काय असते आणि कशा पद्धतीने हा आभामंडळ आपल्या जीवनाच्या सुखदुःखांसाठी कशा पद्धतीने काम करतो याच्यावर आपण आता जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तर औरा म्हणजे काय? तर औरा म्हणजे अशी एक प्रोटेक्शन शिल्ड आहे जी ब्रह्मांडाने आपल्याला प्रदान केलेली आहे. ठीक आहे. ब्रह्मांडाने आपल्याला प्रदान केलेली अशी प्रोटेक्शन शिल्ड आहे जीच्या जर आपण तिला स्ट्रॉंग ठेवलं तर आपण कुठल्याही नकारात्मक ऊर्जांना आपल्याकडे येऊ देत नाही. जसं आपण घराला कंपाऊंड करतो, कशासाठी कंपाऊंड केलेलं असतं की आपल्या घराला सुरक्षा मिळावी. घराच्या थोडं लांब
आपण एक प्रोटेक्शन शील्ड दिलेली असते. कशासाठी दिलेली असते? घराच्या सुरक्षिततेसाठी. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा औरा असतो आणि हा औरा आपण अनुभवू शकतो, बघू शकतो. आणि जर या औराला आपण प्रॉपर क्लीन केलं तर सगळ्या प्रकारची नकारात्मकता देखील आपण या औराला क्लीन करून दूर करू शकतो. म्हणजेच काय, तर 30 ते 40% आपल्या आभामंडळामधली असलेली निगेटिव्हिटी आपण फक्त आणि फक्त औरा क्लिन्झिंग मधनं आपण करू शकतो. ठीक आहे. हो, ज्या रूम मध्ये बसून तुम्ही शक्तिपात घेणार आहे, फक्त त्या रूम मध्येच शक्तिपात घेणारे 4 लोक एकत्र बसू शकतात. पण शक्तिपात न घेणारे कसं असतं, मी अटुनमेंट प्रोसेस चालू आहे आणि तुमच्या घरातले लोक तिथून जा ये करतात, तर ते एनर्जीचं तिथून डिस्कनेक्शन होतं. कारण तुमच्या औराच्या जवळून ती व्यक्ती जातात. ते जो औरा आपण शिकतोय ना आता, त्या औराच्या जवळून ती व्यक्ती जाते आणि मी जी कनेक्टिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचवते ती कनेक्टिव्हिटी तिथे होत नाही. 10 मिनिटाचा प्रश्न आहे, म्हणूनच आपण तो 5:15ला घेतो. जनरली घरचे लोक सगळे झोपलेले असतात. तर प्लीज तेवढी काळजी घ्यायची आहे. आणि आता मेसेज टाकू नका, आता औरा शिका, नाही तर मग औराचे प्रश्न कराल, अरे हा औरा काय होता समजला नाही. ठीक आहे, चला. ओके. तर हे जे आभा मंडळ आहे हे आपल्या सुरक्षेचं कवच आहे. आता हे कसं कशा पद्धतीने काम करतं आपण ते समजून घेऊ. पाणी आणलं. आता बघा, हे आहे आपलं आभा मंडळ, जे आपल्या पूर्ण सुरक्षेचं कवच आहे. आता मला सांगा, आपण दिवसभरात ज्या ज्या लोकांना भेटतो, भेटतो म्हणजे काय, की प्रत्यक्ष जरी नसलो भेटलो तरी आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी भाजी घ्यायला गेलो किंवा एखाद्या मॉलमध्ये गेलो तर अनेको एनर्जी तिथे एकत्रित येतात. म्हणजेच काय, प्रत्येकाचा औरा एकमेकांच्या ऊर्जांच्या कनेक्टिव्हिटी मध्ये येतो. हे प्रॅक्टिकली दाखवणार आहे बरं मी, 2 लोकांचा औरा कसा कनेक्ट होत असतो. तर मग या पद्धतीने जर 2 लोकांचा औरा तिथे कनेक्ट झाला तर मग समोरचा व्यक्ती चांगला असेल, त्याची चांगली एनर्जी तुमच्या औराशी कनेक्ट होईल. आणि समोरचा व्यक्ती जर नकारात्मक असेल तर त्याची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये होते. म्हणून कधी कधी बाहेरून आल्यावर खूप डोकं दुखणं, अस्वस्थ होणं, किंवा लग्न समारंभाला गेल्यानंतर होतं का असं कुणाला डोकेदुखी, अनिझीपणा, मूवीज बघून आलं किंवा मग लग्न समारंभ किंवा गर्दीच्या ठिकाणून आल्यानंतर, प्रवासात खूप लोकांना भेटल्यानंतर, खूप लोकांच्या एनर्जीमध्ये प्रवेश केल्यानंतर असं होतं का? बरं होत असतं, कारण आजूबाजूच्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या आभा मंडळाशी कनेक्ट करत असतात. मग आता काय असतं, सर्वसामान्य व्यक्तीला हे माहितीच नाही की औरा नावाची काहीतरी गोष्ट आहे. आपण आतापर्यंत कधी कधी औरा क्लिन्झिंग केलेलं आहे का? केलाय का बा? वृषाली मॅडम, केलाय का तुम्ही औरा क्लिन्झिंग कधी? हो मॅडम, म्हणजे बेसिक माहिती आहे की मिठाच्या पाण्याने, म्हणजे ओके, आंघोळीच्या बेसिक पाण्यात तर थोडंसं मिठाच्या मीठ पाण्याने टाकलं तुम्ही की औरा क्लिन्झिंग क्लीन होतं. केलेला आहे. ओके, चला, हं. छान. आता बघा, औरा क्लिन्झिंग जर ज्या व्यक्तीला माहितीच नाही तर तो व्यक्ती कधी औरा क्लिन्झिंग करत नाही. मग ती औरातली निगेटिव्हिटी त्याच्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करते. कुठे प्रवेश करते? 7 चक्रांमध्ये प्रवेश करते. आणि त्या 7 चक्रांमध्ये ती निगेटिव्हिटी तशीच साठून राहिली तर मग ती शारीरिक आणि मानसिक लेवलच्या समस्यांचं कारण बनते. शारीरिक आणि मानसिक लेवलच्या समस्यांचे कारण बनते. मग आपण जातो डॉक्टरांकडे. शारीरिक याच्यासाठी आता तर पहिले एका गावामध्ये एक वैद्यबुवा राहायचा, तो सगळ्यांचा इलाज करायचा. आता विचार येते केसांसाठी कोणत्या डॉक्टरांकडे जायचं आणि नखांसाठी कुठल्या डॉक्टरांकडे जायचं. तर ऑर्गन वाईज डॉक्टर डिवाइड झालेत की नाही? म्हणजे एखाद्याला 2-4 प्रॉब्लेम असेल तर त्याला प्रश्न पडतो, बाबा आता नेमका कुठला डॉक्टर बघायचा. बरोबर की नाही? मग आता आपण, आणि मला सांगा,
साध्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथे किती लोक आहेत ज्यांना बीपी किंवा शुगर किंवा थायरॉइड आहे? किती लोक आहेत इथे? बीपी किंवा शुगर किंवा थायरॉइड? नीलम मॅडम. काय त्रास आहे नीलम मॅडम तुम्हाला? माईक माईक ऑन करा. माईक ऑन नाही जमत आहे त्यांना. मंगला राठी मॅडम. मला बीपीचा त्रास आहे दीदी. तुम्हाला बीपीचा त्रास आहे, किती वर्षापासून आहे? आता मला झालं 25 वर्ष झालं बीपीचा त्रास. 25 वर्ष. जेव्हा डॉक्टर पहिल्यांदा बीपी डिटेक्ट झाला बिफोर 25 इयर्स, डॉक्टरांनी काय हा, म्हटलं होतं तुम्हाला? कायमच गोळी घ्यायचं म्हटले. पहिला 5 mg द्यायचा, आता 40 mg झाला. म्हणजे 25 वर्षात गोळीचं प्रमाण 4 पट वाढलं. वाढला वाढला. ठीक आहे. एक हा, एक एक मिनिट मॅडम. तर बीपीची गोळी तुमची 400 पटीने म्हणजे 4 पटीने वाढली. आता हो मला हो सांगा, आणि त्या गोळी घेता घेता आपल्याला स्वतःला जाणवतं की इनर लेवलवर काहीतरी डॅमेज होतंय आपलं. हो हो मग आता डोकं. डॉक्टरांकडे कशासाठी जातो आपण? आजारांच्या निदानासाठी जातो, बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला रोगमुक्त होण्यासाठी आपण दवाखान्यात जातो. मग हा तुम्हाला दिलं जाणारं मेडिसिन जर रोगमुक्त करणारं असतं तर 25 वर्षात त्याच्या 4 पटीने प्रमाण वाढलं असतं, की नाही वाढलं. गोळी बंद झाली असती आणि आजारातनं तुम्ही बाहेर पडले असते. हो म्हणजेच काय, आपल्या आधुनिक म्हणजे वैद्यकशास्त्र जे आहे त्याची मर्यादा आहे की ते फक्त डिसीजला कंट्रोल करण्याचं प्रयत्न त्यांच्याकडे प्रयत्न करतात. ते तुमच्या आजाराला क्युअर करू शकत. नाही. कळलं? सगळ्यांच्या हो लक्षात आलं? हीच गोष्ट बीपी सोबत शुगर आणि थायरॉइड पेशंटची आहे. तुम्हाला आत्ता सांगते की मी गेल्या शनिवारी एक सेशन घेतलं आणि त्याच्या 2 महिने आधी मी एक सेशन घेतलेलं होतं. फक्त थोडा लाईफस्टाईल मध्ये चेंज करून, हिलिंगचा वापर करून त्या 2 महिन्यामध्ये ज्या लोकांनी सिरियसली केलं अशा 3 लोकांचं बीपी म्हणजे थायरॉइडची गोळी 150 mg ची 50 mg वर आली. म्हणजे 100 mg ची गोळी डॉक्टरांनी स्वतः बंद केली. 11 पॉईंटचं जे HbA1c लेवल होती ती 5.5 वर आली. विचार करा की दीज आर द रिझल्ट. आणि फक्त लाईफस्टाईल कोर्सची फी किती होती हो माझी? त्या जो स्पेशल सेशन घेतला होता फक्त 111 रुपये. 111 रुपये देऊन लोकांच्या बीपी आणि शुगरच्या गोळ्या कमी झालेल्या आहे. काही लोकांच्या पूर्णपणे बंद झालेल्या इन्सुलिनवरचं मेडिसिनवर आलेले आहेत. का बरं? आपला बघा, एखाद्याचा अपघात झाला आणि त्याला ऑपरेट करावं लागलं तर तिथे आपल्याला मेडिकल ॲलोपॅथी शिवाय पर्याय नाही आहे, बरोबर की नाही? तिथे तुम्हाला हो जावंच लागेल. एखादा इमर्जन्सी मध्ये ऑपरेट करावं लागलं, ऑपरेशन सांगितलं, तिथे ते करावंच लागेल. पण तुम्ही असे कितीतरी पेशंट दिसलेले आहेत, म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील की जे ऑपरेशन टेबलवरनं कधीच घरी परत आले नाही. डॉक्टर सुद्धा काय म्हणतात? अब इस पेशंट को दवा की नहीं दुआ की जरूरत है. आणि ही रेकी तिथून सुरू होते, कारण ही रेकी रूट कॉजवर वर्क करते. मी उद्या परवाच्या सेशनमध्ये तुम्ही एवढं तयार व्हाल की याच्या शरीरात हा आजार आहे तर याचं कुठलं चक्र इनबॅलन्स आहे, किंवा हा व्यक्ती नेमका असा वागतो तर याचं नेमकं कुठलं चक्र बॅलन्स आहे. आतापर्यंत आपण व्यक्तींना दोष दिला, आपण तो दोष देणं बंद करू. आपण त्याच्या चक्रांवर काम करायला लागू. अरे याचं हे चक्र इनबॅलन्स आहे म्हणून बिचारा हा असा वागतोय, त्याचा काय दोष? ती करुणाची भावना तुमच्यामध्ये आपोआप निर्माण होईल. पण रेकीला 5 तत्वांसोबत आपण जॉईन केलं, त्याच्या म्हणजे 5 तत्वांसोबत आपण जेव्हा त्याला अप्लाय करू तेव्हा आपल्याला या पद्धतीचा रिझल्ट आपण आपल्या जीवनात देऊ शकू. ओके. सो ही जी रेकी ऊर्जा आहे ही आभा मंडल तुमच्या माझ्या सगळ्यांनाच आहे. तर रेकी काय करते? पहिले तुमचा औराला प्रोटेक्शन देते, 7 चक्रांना प्रोटेक्शन देते आणि संपूर्ण शरीराला
एक पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करते. आता एखाद्या किल्ल्याची भिंत जर मजबूत असेल तर कुणीतरी त्या भिंतीला पाडू शकेल का? एखाद्या नाही. आक्रमणकाऱ्यांनी मोठी भिंत बांधलेली आहे, ती जर मजबूत असेल तर आक्रमणकार्याला परत जावं लागेल की नाही? त्याच पद्धतीने आपला औरा म्हणजे आपल्या प्रोटेक्शनची शिल्ड आहे. जर का आपण आपल्या औराला 100% प्रोटेक्शन शिल्ड मध्ये ठेवलं तर शरीरामध्ये शारीरिक दुःख, मानसिक तणाव आणि पैशाच्या अडचणी सगळ्या चक्रांवर डिपेंड आहेत, त्या येऊ शकणार नाही. त्याचं उत्तम सोल्युशन ही दिव्यरेखी शक्ती आहे. आणि आपण 100% सकारात्मकतेने या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी निश्चितपणे करू शकतो. तर या औराला म्हणजे हा औरा सजीव, निर्जीव प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूला असतो. हा जो आभामंडळ आहे सजीव, निर्जीव प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला असतो. याच्यासाठी हा औरा बघण्यासाठी किर्लियन फोटोग्राफी अस्तित्वात आली. आज काही डिजिटल औरा स्कॅनर आहे ज्याच्यातनं व्यक्तीचा औरा बघितला जातो. तर काही सॉफ्टवेअर देखील डेव्हलप झालेले आहे ज्याच्यातनं व्यक्तीच्या औराचा कलर आणि औराच्या कलरवरनं त्याची पूर्ण जीवनशैली आपण बघू शकतो. त्याच्या जीवनात भविष्यात येणारे प्रॉब्लेम, त्याच्या पास्ट कार्मिक हे आपण औरातनं बघू शकतो. पण लेव्हल 1 मध्ये आपल्याला तेवढं बघायची गरज नाही आहे. महत्वाचं काय आहे, आपण एखाद्याचा औरा बघू शकणार आहे, औरा असतो हे माहिती होईल आपल्याला, औरा स्कॅन करायला शिकणार आहे, औरा 2 लोकांचा कसा एकत्रित येतो ते आपण बघणार आहे. ठीक आहे, तर रेडी आहात प्रॅक्टिकलसाठी आता? सगळेजण रेडी आहेत? हो ओके, हो. चलो तो शुरू करते. औरा बघायचं काम आपण. ठीक आहे, एक कोरा पेज घ्या बरं. त्या कोऱ्या पेजवर एक डॉट काढायचा आहे. जो हातात पेन आहे त्या पेनाने डॉट काढा. काढला? हम्म. आणि आता या डॉटला एकटक बघा. ज्यांच्याकडे वही पेन नाही त्यांनी या डॉटला बघा. या डॉटच्या आजूबाजूला कुणाकुणाला व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय दिसतंय बघा. शॅडो नाही, व्हाईट कलरचं प्रकाशाचं वलय कुणाकुणाला दिसत आहे? माझ्याच हाताची शॅडो येत होती ते बघा. हे बघा, प्रकाशाचं वलय एक व्हाईट कलरचं आवरण दिसत आहे सगळ्यांना. बारीक मध्ये एक व्हाईट कलरचं, जसं सूर्यातनं किरण निघतात तसं त्या ब्लॅक डॉटच्या बाजूला एक प्रकाशाचं वलय तिथे दिसत आहे. येस ऑर नो? यस. तुम्ही तुमच्या पेजवर सुद्धा ही प्रॅक्टिस करू शकता. तर हा काय झाला? हे जे प्रकाशाचं वलय आहे हे या पॉइंटचा आवरा आहे. ठीक आहे, ज्या पॉइंट आपण ड्रॉ केलाय त्या पॉइंटचा आवरा आहे. आता हा जो पेन आहे मी असा इथे ठेवून दिला. आता तुम्ही या पेनाकडे एकटक बघा. तुम्ही तुमच्या रजिस्टरवर जे पेन आहे त्याच्यावर पण बघू शकता, फक्त प्लेन सरफेस पाहिजे आपल्याला. त्या पेनाचं प्रकाशाचं वलय बघा. बघा इथून शो व्हायला लागले. आता इकडे जर तुम्ही एकटक बघाल, दिसत आहे इथे शॅडो नाही आहे, हे प्रकाशाचं एक लाईटचं वलय दिसत आहे इथे. दिसलं सगळ्यांना? एक बारीक लाईटची लाईन दिसत आहे, ती शॅडो नाही आहे, तो त्या पेनाचा औरा आहे. आता बघा, मी इथे माझा हात ठेवते, हाताची शॅडो नाही बघायची आपल्याला. हाताच्या बाजूला एक बघा प्रकाशाचं वलय दिसेल, तो माझ्या बोटांचा आवरा. बोटांच्या बाजूला बघा एक प्रकाशाचं वलय तुम्हाला दिसेल, ते प्रकाशाचं वलय म्हणजे माझ्या बोटांचा आवरा आहे. दिसतोय? कोणाकोणाला दिसला? ओके, दिसला?
तर आता आपला औरा बघणं हा विषय नाही आहे, आपल्याला औरा क्लिनिंग करायचं आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी माझा औरा बघायला सांगते. सगळ्यांनी काय करायचं, माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा आणि माझ्या अवतीभोवती तुम्ही माझा प्रकाशाचं वलय, माझा औरा बघू शकता. कुणाकुणाला दिसला? यू कॅन सी माय औरा. कुणाकुणाला दिसलं? नोज टिपवर लक्ष दिसला? एक असा राऊंड शेप तुम्हाला दिसला. आता तुम्ही काय करू शकता, तुमच्या घरात तुमच्या सोबत जी व्यक्ती आहे तिला तुम्ही प्लेन सरफेसवर बसवा, भिंतीच्या प्लेन सरफेसवर, आणि तिच्या नोस्टिपवर लक्ष केंद्रित करा. तर तुम्ही त्या व्यक्तीचा देखील औरा बघू शकता. ठीक आहे. आणि ज्यांना माझा नाही दिसलाय त्यांनी माझ्या नोस्टिपवर परत लक्ष केंद्रित करा. इथे तुम्हाला एक व्हाईट कलरचा एनर्जीचा फील्ड तुम्हाला दिसेल. एनर्जीचं फील्ड व्हाईट कलरचं बघा. हे इथून जर तुम्ही बघितलं, दिसत आहे इथे एक व्हाईट कलरचं एनर्जी फील्ड, हे लाईन दिसत आहे का? या लेवलमध्ये फोकस करा. दिसला प्रत्येकाला? हा माझा आभा मंडळ आहे जो तुम्ही बघू शकता. या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीचा पण आभा सहजतेने बघू शकता. ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीचा औरा तुम्ही सहजतेने बघू शकता. आता जर तुमच्यासोबत कुणी असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तींना समोर ठेवा आणि त्यांच्या नोस्टिपवर लक्ष केंद्रित करा. ज्यांना नसेल शक्य त्यांनी नंतर हे प्रॅक्टिकल करून बघा. दिसलं का कुणाला? एनिवन? कुणाला दिसलं सांगा. दिसलं का वृषाली मॅडम? नोस्टिपवर लक्ष केंद्रित करा. दिसलं का? मॅडम तुमचा व्यवस्थित बघता आलं मला. आता आहे माझ्या समोर एक पर्सन, म्हणजे घरच्या व्यक्ती बसले आहेत, मी ट्राय करते त्यांचा बघण्याचा. बघा, त्याच्यासाठी काय करायचं, तुमचा मागची दिसलेला आहे. भिंत प्लेन पाहिजे. मागची भिंत पूर्ण हम्म. प्लेन पाहिजे. जशी ही व्हाईट आहे ना, पूर्ण क्रीम कलर, लाईट कलरची अशी प्लेन भिंत पाहिजे. त्या भिंतीकडे समोर आय लेवलवर त्या व्यक्तीला ठेवायचं. कुठे बसवायचं? ती व्यक्ती उभी आहे तर तुम्हाला उभं राहावं लागेल, आणि ती व्यक्ती बसलेली आहे तर तुम्हाला त्याच्या समोरासमोर बसावं लागेल, आणि कमीत कमी 3-4 फुटाच्या अंतराने बसायचं. ठीक आहे. एकदम जवळजवळ हो बसून औरा दिसत नाही. 3 ते 4 फुटाच्या अंतराने त्या व्यक्तीच्या समोरासमोर असं बसायचंय, सेम आय लेवल मध्ये. आणि त्या व्यक्तीला डोळे बंद करायला सांगायचे. का? तो हसला तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जाईल. बरोबर ना? म्हणून समोरच्या व्यक्तीला हो. म्हणायचं डोळे बंद मोबाईल करून हातात मी शांतपणे बसायचं. हो 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 ठीक आहे. ठीक आहे. या पद्धतीने करून बघा. एक 2 ते 3 मिनिटं तिथे प्रत्येकाने ज्यांना ज्यांच्याकडे आहे त्यांनी घरच्यांचा औरा बघायचा आहे. 2 ते 3 मिनिटं मी तुम्हाला या प्रॅक्टिकलसाठी देता येईल. स्टार्ट. नीलम मॅडम बोला. अनम्यूट करा. अनम्यूट करा मॅडम. नीलम मॅडमला माईक अनम्यूट नाही करतायत का? हा हम्म. बोला. मी स्वतः रेकी पहिली लेवल शिकलेली आहे. हम्म, हम्म. त्यावेळेस मला माझ्या सोरायसिसचा खूप त्रास होत होता आणि त्यातनं मला मुक्तता मिळाली. सोरायसिस माझा बरा झाला. छान छान, अभिनंदन. आणि आता आपण हा कोर्स तुम्ही देताय तर मला आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फक्त मनात माझ्या भाच्याचं स्मरण केलं आणि त्याचा ओरा बघण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे समोर प्लेन भिंत आहे, त्याच्यावर मी माझा त्याचा ओरा बघणे, तर मला दिसला त्याचा ओरा जांभळ्या रंगात दिसला. येस. तर असा दिसू शकतो का आपल्याला? हो, नाव दिसू शकतो. नुसतं मनात नाव घेतलं आणि आपण ओरा बघायचा प्रयत्न केला तर मॅडम असा ही दिसू ऊर्जा शकतो इतकी का? पॉझिटिव्ह आहे की तुम्ही हळूहळू जेव्हा याच्या डीप लेवलमध्ये जाता हा. तर फक्त इंटेन्शननी कुणाचं हिलिंग करू शकता. आणि जर मला जर त्याला हील करायचं असेल तर मी करू शकते का? नाही, मी ऍक्च्युली तुम्हाला सेकंड लेवल सुद्धा केलेली आहे. हा सेकंड लेवल केल्या तर डिस्टन्सने 100% हिलिंग करू शकता. सेकंड लेवलची माझी प्रॅक्टिस नाही झालेली.
मॅडम, तुम्हाला आवरा दिसण्याचं कारणच ते आहे की तुमचं सेकंड लेवल झालंय, जे तुम्ही आधी नाही हो सांगितलं. हो, म्हणजे मी कारण देऊ शकते त्याच्याशिवाय ती त्याला. डिस्टन्सची कनेक्टिव्हिटी होत नाही. हा, मग मी त्याला हील करू शकते. हो हो, बिलकुल 100%. थँक्यू डॉक्टर. सॉरी, 40%. सेकंड लेवलची ऊर्जा 40% असते, थर्ड लेवलची थँक्यू 100%. डॉक्टर. थँक्यू थँक्यू. ओके. दिसला का औरा सगळ्यांना? बघितला? प्रयत्न केला का घरच्यांचा बघायचा? प्लेन भिंतीच्या समोर बघायचंय, डार्क भिंती समोर कुठून दिसणार आहे? कोणी बघितलं का? एक दोन एक्झाम्पल बघायचे आहेत मला. बघितलं का? नक्की दिसला का? सुप्रिया तांबे मॅडम, दिसला का? मॅडम तुमचा दिसला मला आवरा. ओके, तसाच घरच्यांचाही दिसेल. ओके, गुरव थँक्यू. मॅडम, दिसला का तुम्हाला? हो, तुमचाही दिसला मला आणि माझ्या 2 मुलांचाही दिसला. ग्रेट, छान. लीला मॅडम, दिसला का? हो मॅडम, दिसला तुमचा, दिसला मी तुमचा पाहिला. चला, ओके. आता आपण काय करणार आहे? नेक्स्ट प्रॅक्टिकल आपलं काय आहे? जे मी तुम्हाला म्हटलं की दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जरी आजूबाजूला एक व्यक्ती चालला गेला तुमच्या आजूबाजूने, तरी देखील त्याचा आवरा आपल्या एनर्जीशी कनेक्ट होत असतो. जरुरी नाही की त्याचा टच होईल, पण विदाऊट टच देखील काही अंतरावरनं त्या व्यक्तीचा आवरा तुमच्या आवराशी कनेक्ट होत असतो, आणि त्याचा आवरा जर निगेटिव्ह असेल तर तो इफेक्ट तुमच्या ह्याच्यात होत असतो. ठीक आहे? म्हणून घरामध्ये प्रत्येकाने सकारात्मक वातावरण ठेवण्याची गरज असते, कारण घरचे 4-5 लोक जे एकत्रित राहतात, सगळ्यांचा औरा एकमेकांमध्ये येत असतो. प्रॅक्टिकल बघायचं आता. एक व्हॉलेंटियर लागेल मला. कोण आहे माझ्यासोबत व्हॉलेंटियर? कोणासोबत एक व्यक्ती आहे ज्यांना औरा बघायचा आहे, म्हणजे फील फील करायचं आहे आता दोन लोकांचा औरा एकत्र येतो? ओके, अनम्यूट करा. मी तुम्हाला पिन मध्ये घेते. अजून एक जण लागेल मला. कुणाकडे आहे अजून? केलं मला समजलं. बोलू नका मॅडम, माईक ऑन केल्यावर मी सांगेल तेव्हा बोला. माईक बंद नका करू सध्या, थांबा. अजून कुणी आहे का ज्यांच्याकडे एक जण आहे? वृषाल मॅडम, तुमच्याकडे आहे का कुणी? अनम्यूट करा. आहे का? हो आहे. ओके. हो आहे. चला, व्हिडिओ कुठे गेला तुमचा? हा, आता त्या व्यक्तीला काय करायचं? कॅमेरा आडवा करा. जो मोबाईलवर तुम्ही आहेत ना, उभा न करता आडवा मोबाईल करा सगळ्यात पहिले. मी दोघांनाही पिनवर घेतलेला आहे. ज्यांना आता दिसणार नाही ते रेकॉर्डिंग मध्ये बघू शकता त्यांना. ठीक आहे? आता ज्यांना दिसणार नाही ते रेकॉर्डिंग मध्ये बघू शकतात. आता काय करायचं मॅडम? तुमच्या घरातली ती व्यक्ती, जी दुसरी व्यक्ती आहे, तिला तुमच्या समोरासमोर एक 5-6 फुटाच्या अंतराने उभं करायचंय. समोरासमोर असं उभं राहा दोघी जणी. 5 to 6 फीटच्या डिस्टन्सनी उभं राहा. त्या मला दिसले पाहिजे तुम्ही स्क्रीनवर. ठीक आहे? म्हणजे मी सांगते काय करायचं मग. चला, उभं राहा. वृषाली मॅडम, तुमच्यासोबत जे कोणी आहे त्यांना 5 to 6 फीटच्या डिस्टन्सनी उभं करायचंय. याला प्लेन भिंत वगैरे काही लागत नाही. ठीक आहे? 5 to 6 फीट. थोडं समोर यायला सांग बेटा. आईला, हा, थोडं समोर या. ओके. आता दोन्ही हात रब करायचे आहेत, आणि तू असे हात ठेव बेटा. तू असे हात ठेवायचे, स्टेबल असेच. ठीक आहे? आणि तुम्ही मॅडम दोन्ही हात असे रब करून हळूहळू चालत तिच्याकडे जायचंय. हातांना तिच्या टच करायचं नाहीये. काही अंतरावर एवढं डिस्टन्स राहील की एवढं डिस्टन्स राहील. तिचे हात आणि तुमचे हात जेव्हा असे जवळ येतील, तर तुम्हाला आणि तिला दोघांनाही काहीतरी एक मॅग्नेटिक एनर्जी तुम्हाला खेचत आहे हे जाणवेल. चला, दोन्ही हात रब करा आणि जायचंय समोर. मॅडम मागे उभं राहायचंय. वृषाली मॅडम 5-6 फुटाच्या दूर अंतराने उभं राहायचंय. तुम्ही पण मागे जाऊन या वाटलंच. श्यामल मॅडम, 5-6 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. सर, तुम्ही स्टेबल राहायचे, असे हात हलवायचे नाहीत. स्लोली चालत जायचंय समोर. हे प्रॅक्टिकल बाकीच्यांनी पण करून बघायचं, ज्यांच्याकडे आहेत लोक. टच करायचा नाहीये. दुरूनच तुम्हाला काही इंचावरनं तुम्हाला ती एनर्जी जाणवेल की हातामध्ये काहीतरी येत आहे, थंड, गरम किंवा खिचा.
जाणवलं का श्यामल मॅडम, आपला गुरु मॅडम? परत एकदा मागून जाऊन या समोर. दोन्ही हात रफ करायचं आहे, मागे जायचं आहे थोडं आणि मग हळूहळू या. मॅडम तुम्ही ब्लर करून ठेवला का वृषाली मॅडम व्हिडिओ तुमचा? व्हिडिओ ब्लर दिसतोय तुमचा. ते मागचं बॅकग्राऊंड लावलं असेल तर ब्लर वाला काढून टाका. स्लोली चालत जा, स्लोली स्लोली. जाणवलं का गुरु मॅडम? माईक ऑन करा, काय झालं सांगा मला. माईक माईक ऑन करा. हा बोला. मला जाणवते हा असं मुरगळल्यासारखं होते. काय झालं? खेचल्यासारखं हा होतं ना? हा, गुडघ्याचं म्हणजे जाणवते. दोन्ही हातामध्ये असं काहीतरी कंपन व्हायला लागले. हो. बरोबर आहे. तर हे काय झाले, हे कंपन म्हणजे काय, की तुमच्या दोघांची एनर्जी ठीक आहे मॅच होत हा, आहे. आता ही जी ऊर्जा आहे, काही लोकांना 6 फूट 2 फूट 3 फूट असं वेगवेगळ्या डिस्टन्सनी जाणवू शकते. का बरं ही वेगवेगळ्या डिस्टन्सनी जाणवते? कारण त्या व्यक्तीचा औरा मध्ये कनेक्टिव्हिटी ठीक आहे. आणि म्हणून आपले आई वडील काय सांगतात, की संगती नेहमी चांगल्या लोकांची ठेवावी. चांगल्या लोकांशी संपर्क ठेवला तर आपला औरा नेहमी सकारात्मक राहील. जाणवलं? चला ओके, थँक्यू. म्हणजे विचार करा की आता आपण ह्या प्रॅक्टिकल मधनं काय सिद्ध केलं, की दोन लोकांचा औरा आता आपल्या लक्षात येईल. कधी कधी काय होतं, की एखादा व्यक्ती आपल्या घरी येतो आणि घरानंतर आपल्या घरी खूप चिडचिड चिडचिड वातावरण होऊन जातं. म्हणजे लक्षात काय येईल आता, की ह्या व्यक्ती आल्यामुळे आपल्या घरामधली ऊर्जा नकारात्मक जाणवली. काय झालं वृषाली मॅडम, जाणवलं की नाही जाणवलं? माईक असं काही माईक ऑन करा. मॅम हलकासा टच जाणवला या डिस्टन्स वरती, म्हणजे म्हणजे असा टच न करता काहीतरी अंतरावरनं तुम्हाला ती एनर्जी जाणवली. बरोबर आहे. या डिस्टन्स वर मला थोडं हलकासा जाणवत आहे. हा, तर ते प्रॅक्टिसनी जमेल, कारण आता आपण फर्स्ट टाइम ते प्रॅक्टिकल करतो आहे. तर या पद्धतीने तुम्ही कुणाच्याही एनर्जी, आता आपल्याला काही एनर्जी चेक करायची नव्हती, आपल्याला फक्त काय समजून घ्यायचं होतं या प्रॅक्टिकल मधनं, की जेव्हा दोन व्यक्ती जवळ येतात किंवा अशा समूहाने लोक येतात, तर प्रत्येक व्यक्तीचा औरा, जसं आता तुम्ही सिग्नलवर जरी थांबल्या, जवळजवळ गाडी आहे, टू व्हीलर आहे, कारची गोष्ट नाही कारण कार पॅक आहे, तर टू व्हीलरवर तुम्ही चालले आणि आजूबाजूला तुमच्या 3-4 गाड्या आहेत आणि त्यांचा देखील औरा तुमच्या याच्यात कनेक्ट होतो. आणि म्हणून आपल्याला आपल्या आधी काय प्रथा होती, जी कोरोनामध्ये परत चालू झाली, काय प्रथा होती, की घराच्या समोर एक बादली ठेवलेली असायची, त्याच्यात मग असायचं आणि हातपाय धुवूनच घरात प्रवेश केला जायचा. का बरं? आणि थोडंसं डोक्यावर पाणी शिंपडलं जायचं, फॉर युअर औरा क्लिन्झिंग. म्हणजे आपल्या आजी आजोबांनी आधीपासून सांगून ठेवलेलं होतं, की घराच्या बाहेर घरात प्रवेश करत असताना आता तर बिंदास बाहेरचे बुट सुद्धा घरात प्रवेश करतात आणि त्याच्यामुळे घराची एनर्जी डिस्टर्ब होते. आलं मॅडम लक्षात वृषाली मॅडम? हो मॅडम. ओके, चला आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल करणार आहे, औरा स्कॅनिंग. विदाउट एनी टच समोरच्याच्या शरीरात काय दुखणे आहे, काही प्रॉब्लेम आहे का, ते आपण आता ओळखू शकणार आहे. कोणता? समोरच्याच्या शरीर लेवलवर काही त्रास आहे का, काही वेदना आहेत का, हे आपण इझिली ओळखू शकणार आहे. क्लिअर? इझिली ओळखू शकणार आहे. तयार आहात या प्रॅक्टिकलसाठी? विदाउट एनी टच एखाद्या, अच्छा बाकीच्यांना जमत आहे की नाही, येस ऑर नो? एनीवन? दोन्ही प्रॅक्टिकल करून बघितले? विक्रम सर जमलं का? बघितला का औरा? माईक माईक ऑन करा सर. हो मॅडम जमला. चला छान. ओके, आता आपण बघणार आहे विदाउट एनी टच एखाद्या व्यक्तीच्या शरीर लेवलवर काय सफरिंग आहे ते आपण जाणू शकतो.
आता माझ्या एक स्टुडंट होत्या ज्या डॉक्टर आहेत, तर संध्याकाळी त्यावेळेस आपली ही बॅच 6:30 ते 7:30च्या वेळेस होती, त्यांची ओपीडीची वेळ होती. त्यांच्या ओपीडी मध्ये एक मुलगी आली आणि तेव्हा मी हा लाईव्ह सेशन मध्ये टॉपिक शिकवत होते. तर त्यांनी त्या मुलीला विचारलं की मी हा क्लास करत आहे, डॉक्टर आहेत त्या, आणि त्यांनी म्हटलं की मी तुला हे प्रॅक्टिकल करू का. तर जेव्हा त्यांनी या पद्धतीने ओरा स्कॅनिंग केलं जे मी आता शिकवणार आहे, तर त्यांनी गेस केलं की त्या मुलीच्या डोक्यामध्ये आणि ओटीपोटामध्ये त्रास आहे. मग त्या मुलीला विचारलं तर तिने सांगितलं की माझ्या पिरियड्सचा सेकंड डे आहे आणि माझ्या पोटात दुखत आहे आणि माझ्या डोकं खूप दुखत आहे आणि तिला मळमळ पण होत होतं त्यावेळेस. तर हे 3 सिमटम तिच्यामध्ये पिरियड मिळते. आता मॅडम, जर त्या मुलीने मॅडमला सांगितलं नसतं तर मॅडमला औरा स्कॅनिंग येत नाही, तर त्यांनी ओळखलं असतं का? काहीतरी टेस्ट आणि रिपोर्ट करावे लागले असते की काय रिझन आहे. पण औरा स्कॅनिंगच्या माध्यमातून त्यांनी इझिली ही गोष्ट कंप्लीट केली. आणि काय केलं की त्या मुलीला अगदी ते हातही न लावताच पेशंटला ओळखलं त्यांनी की डोकं दुखत आहे आणि ओटीपोटामध्ये दुखत आहे. हे औरा स्कॅनिंगमुळे आपण बघू शकतो. तर तीच औरा स्कॅनिंग मी आता तुम्हाला शिकवत आहे. रेडी आहेत नेक्स्ट प्रॅक्टिकल साठी सगळे? ओके. आता काही लोक काहीच प्रॅक्टिकल करत नाही, मग त्यांना अनुभव कुठून येणार? त्यांची जबाबदारी मग स्वतःची. ठीक आहे, आपल्याकडे नाहीये प्रॅक्टिकलला, तो बाद में तुम्ही कोशिश करो. आणि एनर्जीचा क्लास आहे, झोपून करू नका. तशीच एनर्जी आपल्याला राहते. एक लक्षात घ्या, जे पेराल तेच उगवतो. चांगलं विचार पेरले तर चांगले विचार मल्टिपल होतील. मला आश्चर्य वाटतं की लोक एनर्जीचा क्लासला झोपून करतात. मागे मी लिटरल सांगते, एका मॅडमचं वेट 110 120 होते आणि मी त्यांना रागवलं होतं या गोष्टीसाठी की तुम्ही या एनर्जीवर वर्क करताय. आपले सगळे चक्र पाठीच्या कण्यात असतात. ठीक आहे, आणि जर आपण ताट ठेवलं, कंधे सीधे, पाठीचा कणा ताट, तर आपोआप आपली एनर्जी ऍक्टिव्हेट होत असते. आणि एनर्जी एक्सचेंजच्या क्लासमध्ये अगर आप बहुत बीमार हो, उठ ही नाही सकते, तो सो के करो. पण जर आपण बसू शकतो तर आपण स्वतःहून इतके गुलाम झालेलो आहे, याला आदेश देतो की बाबा झोपून करणं, कोणाला दिसून राहिलं. आप इसके गुलाम नहीं बनना है, इसके मालिक बनना है. अगर जिंदगी में आपको आगे बढ़ना है, कुछ करना है, तर याचं गुलाम नहीं बनना है. मन का गुलाम नहीं बनना है, मन का मालिक बनना है. हम मन का दास बन के जीते हैं, इसलिए हमारे जिंदगी में समस्या आती है. शुगर पेशंट आहे, डॉक्टरने सांगितलं असतं गोड खायचं नाही. मन काय म्हणतं, थोडासा आज 1 जानेवारी आहे ना, थोडस तोड, कुछ मीठा हो जाए. मग उद्या परत शुगर लेवल वाढले निघते. किसके कारण हुआ ये? मन का गुलाम होने के कारण. अगर मन के मालिक होता तो पता है कि ये पदार्थ मेरे शरीर के लिए अच्छा नहीं है, मैंने नहीं खाना चाहिए. बरोबर आहे. आज आपल्याला फिरायला जायचा असा विचार येतो, पण थंडीचे दिवस आहे, कोण सकाळी उठणार असा मन आदेश देतो. थोडासा थांबून जा, थंडी कमी झाल्यावर जा. मन का गुलाम नहीं बनना है हमें, मन का मालिक बनना है. कारण सगळ्यांनी मनावरच बोलल्या गेलेलं आहे. मी वारंवार तुम्हाला सांगते, समर्थ रामदासांनी काय म्हटलेलं आहे? मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचं कारण. बहिणाबाईंनी काय म्हटलंय? मन वडाय वडाय, उभ्या पिकातलं डोर, किती हाकायला हाकायला फिरी येतं पिकावर. त्यालाच तर कंट्रोल करायचंय. भगवान बुद्धांनी म्हटलंय, माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट वी थिंक वी बिकम. मन म्हणजेच आपलं माइंड. म्हणजे प्रत्येकाने या मनावर वक्तव्य केलेलं आहे. आणि म्हणून मन इतना चंचल है, संत रविदासांनी म्हटलंय, मन चंगा तो कठोती में गंगा. अच्छे मन से जो भी करोगे तो उनके कठोती में भी गंगा पहुंच गई थी. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जर त्या आनंदाची गंगेचा झरा व्हायचा असेल तर सगळ्यात पहिले मनावर वर्क करायचंय. माइंड इज एव्हरीथिंग. म्हणून मी 2 दिवसाचं पहिलं सेशन काय घेतलं तुमचं? द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. तुमच्या आनंदी जीवनासाठी पहिले मनाला तयार केलं, मग आपण रेकी पर्यंत पोहोचलो. अजूनही आपण रेकी शिकलो नाहीये. टच निमित्त सगळे प्रॅक्टिकल, जसं आज आपण औराचं प्रॅक्टिकल बघतोय, सगळं सगळं प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. चला, एक मॅडम झोपलेल्या दिसल्याने एवढं प्रवचन द्यावं लागलं. आता आपण औराचं पुढचं प्रॅक्टिकल घेऊ. काय प्रॅक्टिकल आहे? विदाऊट एनी टच आपण कुणाच्याही शरीराच्या संवेदना जाणू शकतो की त्याच्या लाईफमध्ये
त्या चक्रा कुठल्या चक्रावर सफरिंग आहे किंवा किंवा त्या चक्रामुळे काय इफेक्ट होतं ते आपण चक्र शिकताना बघू. आणि मी त्या मेडिटेशनला खरोखर मिस नका करणार. उद्याचं प्रॅक्टिस बघा, तुम्ही 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं पण उद्या पहाटेचं मिस केलं, पुढचा काहीच फायदा होणार नाही. कारण विदाऊट अट्युनमेंट तुम्ही रेकीचा वापर करूच शकत नाही. करू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला भगवान बुद्धांसारखं तपश्चर्याला जावं लागेल. एक वर घरदार सोडून सारखं 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करावं लागेल, तेव्हा ते सिद्ध होईल. त्या ऊर्जा वापरणार नाही तर उद्या सकाळी अटेंड केलं की अगदी उद्याच आपण त्या ऊर्जांचा अनुभव पण घेणार आहे. ऍक्टिव्हेशन केल्याबरोबर तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलते. हे प्रॅक्टिकल उद्याच्या सेशन मध्ये आपण करणार आहे. ठीक है, सो कल का मिस नहीं करना. 5:15 शार्प इसी लिंक पे ज्वाइन करना है. ओके, ते मिस करायचं नाही. चला, आणि जरा शेअरिंग करायला कंजूसी नका करत जाऊ. तुम्हाला ग्रुपवर 24 ग्रुप जो आपला ऍक्टिव्ह आहे सध्या, त्या ग्रुपवर शेअरिंग मागितले जातात. कारण तुमचे शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा असते. शेअरिंगच करत नाही तेवढा. आता समजा 228 लोक प्रेझेंट आहे, शेअरिंग कितीच असते? 5, 10, 15 लोकांचं बस. बाकी लोगों को समझ में नहीं आता शायद. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊ. आपल्याला 2 व्यक्तींना आता समोरासमोर उभं करायचं. कोण घेत आहे भाग आता प्रॅक्टिकल मध्ये? कोण घेणार आहे? ओ स्मिता मॅडम, माईक ऑन करा, भाग घ्या. नवीन नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे ना थोडासा. अजून कोण आहे प्रॅक्टिकल मध्ये? पंकज सर, अनम्यूट करा बरं जरा. उभं राहा, उभं जागेवर उभं राहा. उभं राहायचंय. हा, मागे सारखं अजून दिसले पाहिजे तुम्ही लोक. कॅमेरा प्रॉपर घेऊन घ्या. असं समोरासमोर उभं राहायचंय आणि डिस्टन्स जास्ती नाही, 2 ते 3 फीट. एक हात असे निघतील एवढं फक्त. बस तेवढंच अंतर. एकाचेच हात, एकाने सरळ हात ठेवून उभं राहायचंय. जे प्रॅक्टिकल करणार आहे त्यांच्या हाताचं डिस्टन्स पाहिजे. जो उभा राहणार आहे प्रॅक्टिकलसाठी त्यांनी फक्त सरळ उभं राहायचं, स्ट्रेट उभं राहायचंय. आता स्मिता मॅडम काय करायचंय? दोन्ही हात घर्षण करा आणि थँक्स टू मी म्हणा आणि थँक्स टू गॉड. देवाचा आभार मानायचा, स्वतःचा आभार मानायचा. थँक्स टू गॉड. ठीक आहे, ज्या कुठल्या देवाला मानतात त्याचा आभार मानायचा. दोन्ही हात रब करायचे आणि त्यांच्या डोक्याच्या वर थोडं किंचित समोर सारखा, थोडं समोर सारखा. हा, ओके, हात लांब करा. असे टच करायचा नाही, किंचित मागे. हा, आता हळूवार हात खाली घ्यायचे आहेत. गुडघे झुकवत झुकवत स्लोली स्लोली कम डाऊन. स्लोली स्लोली हात खाली घ्यायचे आहेत. स्लोली स्लोली हात खाली घ्यायचे आहेत. कम डाऊन, कम डाऊन, कम डाऊन. स्लोली स्लोली हात खाली घ्या. डोळे बंद करा. डोळे बंद करून अनुभव करा की त्यांच्या शरीरामध्ये कुठे तुम्हाला हेवीनेस जाणवत आहे, तो तुम्हाला बघायचा आहे. मी परत करू का मॅडम? डोळे झाकले नव्हते. हा, डोळे झाकले. परत 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 करा. हलू नको, हलू नको बेटा. तू कशाला जागा सोडली? बरोबर दिसत आहे. तू पण शांत डोळे बंद करून उभी राहा. टच करायचा नाहीये. स्लोली हँड्स डाऊन. स्लोली हळूवार ऑब्झर्व करा. थोडी स्पीड कमी करा. कुठे हातात हेवीनेस येईल तुमच्या, म्हणजे जिथे तुमचे हात स्टक होतील किंवा हेवी होतील ती जागा ऑब्झर्व करा की कुठे तुमचे हात हेवी होतात आहे तिच्या असं शरीराच्या आवरामधनं फिरवताना. वाका थोडं खाली. ओके, आता सांगा कुठे तुमचे हात हेवी पडले होते, म्हणजे नॉर्मल पेक्षा तिच्या इथे इथे कमरेच्या तिथे. कमरेच्या. हा, इथे. ठीक आहे बेटा, तुला तेवढ्या भागात काही त्रास आहे का? इथं हा. कंबर तर दुखते. बघा, आता तिची कंबर दुखत आहे. हो, दुखते कंबर. बरोबर आहे. म्हणजे तुझ्या आईने स्पर्श न करता तुझ्या जिथे वेदना आहेत त्या बरोबर ओळखल्या. याचाच अर्थ काय की आपण टच न करता, मॅडम असं कट 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 करून टाका एकदा. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ज्यांनी पण केलंय ना असं नाभीपासून कट कट कट, डिलीट 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 करायचं. ओके,
थँक्यू. तर विचार करा की आपण एखाद्या व्यक्तीला स्पर्श न करता त्याच्या एनर्जीज कुठे ब्लॉक आहेत हे आपण इझिली ओळखू शकतो. आता या प्रॅक्टिकलचा अर्थ काय होता की आपल्या म्हणजे की विदाऊट एनी टच आपण कुठल्याही व्यक्तीच्या शरीर लेवलवर काय व्हायब्रेशन आहेत ते आपण सहजतेने चेक करू शकतो. कळलं? कळलं का? तर ते इझिली आपण कोणी कोणी अजून अनुभव घेतला, ओळखलं का दुसऱ्याचं सफरिंग कुठे प्रॉब्लेम आहे, कोणी कोणी ओळखलं? हँड रेज करा. हा गुरु मॅडम, तुम्ही केलं प्रॅक्टिकल, आलं का ओळखायला? हो, माझे हेवी झाले नाहीत, पूर्ण केले. कुठे जिथे सफरिंग होतं तिथे हेवी झालेत ना? नाही नाही, झालंच नाही, पूर्ण केलं तर म्हणजे दोनदा. औरामध्ये ब्लॉकेजेस नाहीये. ओके, ठीक आहे, म्हणजे असं आहे. डोक्यापासून पायापर्यंत जर केलं आणि नाही झालं तर ब्लॉकेजेस नाहीये. पण जर ओके. औरामध्ये ब्लॉकेज, पण आपण याच्यासाठी आलोय का? फक्त एक्सपेरिमेंट साठी नाही आलेलं आहे. आपण औरा क्लिन्झिंग पण बघणार आहे. पण त्याच्या आधी आपण स्वतःचा औरा कसा फील करायचा हे आपण प्रॅक्टिकल बघणार आहे. ठीक आहे, स्वतःचा औरा कशा पद्धतीने फील करायचा. जसं आपण दुसऱ्यांचा बघितला तसं आपल्याला पण आभा मंडळ आहे. तर स्वतःचा औरा बघण्यासाठी तुम्ही काय करू शकता, मागची भिंत प्लेन आहे, मी का बरं माझा औरा बघू शकते आणि मी लॅपटॉपवर मी माझ्या नोस्ट्रिपवर फोकस केलं की मला माझ्या स्क्रीनवर माझा औरा बघू शकता येते. त्याच पद्धतीने तुमच्या घरात जी प्लेन भिंत आहे त्याच्या समोर जर आरसा असेल, आरशामध्ये तुम्ही तुमच्या नो स्ट्रिपवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला तुमचा स्वतःचा औरा बघू शकता. पण तुमच्या मागची भिंत प्लेन असणं गरजेची आहे. ठीक आहे, औरा बघण्यासाठी तुम्हाला औरा कुठे दिसेल? मिरर मध्ये रिफ्लेक्शन दिसेल, पण ऍक्च्युअल तुमचा औरा तुमच्या अवतीभोवती त्या भिंतीवर प्रकट होत असतो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, हे जे आपण औरा क्लिनिंग, तर सेल्फ औरा क्लिनिंग जर आपण केलं तर 30-40% आपण आपल्या प्रॉब्लेम पासून बाहेर पडू शकतो. उद्या सकाळी आपलं शक्तिपात झाल्यानंतर उद्या आपण पहिले ऍक्टिव्हेशन करणार, परवा आपण औराचा परत प्रॅक्टिकल घेणार, ज्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला मी औरा क्लिन्झिंगचे टेक्निक पण समजावून सांगणार की कशा पद्धतीने औरा क्लीन करायचा. या टेक्निक आपण परवाच्या सेशन मध्ये शिकणार आहेत. ओके. सो आता माझ्याकडे गेस्ट आले तर आपल्याला थोडं 2-3 मिनिटं आधी थांबावं लागेल. ओके. सो आज आपण इथे थांबू. उद्या पहाटे 5:15 वाजता शार्प याच लिंकवर आपल्याला जॉईन करायचं आहे. क्लिअर? पक्का? चला ओके. तो उद्या भेटू पहाटे 5:15 वाजता या ऊर्जांच्या दिव्य कनेक्टिव्हिटी सोबत. तो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. आजचं सेशन, आजचे प्रॅक्टिकल कसे वाटले नक्की शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.